आहे तुमचं आपल्या SEM योजना गुरु YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, PM किसान योजनेचा एकंदरीत 3000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँकेत जमा। सविस्तर माहिती जाणून घेऊ। एकंदरीत 3000 रुपये कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील सविस्तर माहिती जाणून घेऊ। तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की भेट द्या। तर मित्रांनो, PM किसान योजनेचा 19वा हप्ता कधी होणार जमा याची संपूर्ण डिटेल्स जाणून घेऊ। तत्पूर्वी पुन्हा एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये आणि या हप्त्यामध्ये जर वाढ केली निश्चितच शेतकऱ्यांना 12000 रुपये वार्षिक आणि 19वा हप्ता हा 3000 रुपयाचा मिळू शकतो। एक शक्यता म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये हप्ता आणि 12000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। एकंदरीत वाढ झाली तर वाढ होण्याची दाट शक्यता आहे। तर आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते टाकण्यात आलेले आहेत आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 19वा हप्ता कधी मिळेल ते जाणून घेऊत। तर PM किसान योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे आणि आर्थिक लाभ देण्यासाठी शेतकरी बांधवांना हे जे योजना आहे ही योजना राबवली जाते आणि एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर आपल्याला तुमची स्थिती स्टेटस चेक करता येतं। यादीमध्ये नाव आहे का नाही ते सुद्धा पाहता येतं। ते कसं बघायचं तर थोडक्यात माहिती जाणून घेऊ। तर PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। भेट दिल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही लाभदारी स्थितीवर मुखपृष्ठावर जाल आणि मुखपृष्ठावर लाभदारी स्थितीवर टॅप केल्याच्या नंतर तुमची तपशील प्रविष्ट करा। तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक द्या, स्थिती तपासा। या तपशील जे आहे ते तपशिलावर तुम्ही सबमिट बटन केल्याच्या नंतर तुमच्या हप्त्याची स्थिती तुम्हाला दिसून येईल। तर अशा पद्धतीने तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन नक्कीच भेट द्या, यादी पहा, यादीमध्ये नाव शोधा जी जेणेकरून 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। तर तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद मंडळी।